श्री गणेशाय नमः। ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीराम चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी आयोजित प्रवचन मालिकांमध्ये मी आज दशक 18मधील समास 4 देहदुर्लभ निरूपण यावर थोडे बोलण्याचा प्रयत्न करते आहे. काही त्रुटी झाल्यास क्षमा करावी. त्यापूर्वी मी सौ सविताताईंना शिरसाष्टांग नमस्कार करते, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण अध्यात्मावर काहीतरी बोलण्याचे धाडस करतो आहोत. तसेच डॉक्टर काकांना व देवनाथ मठाचे मठाधीश परमपूज्य श्री जितेंद्रनाथ महाराज तसेच परमपूज्य श्री गजानन महाराजांना मी कोटी कोटी नमन करते व इथे उपस्थित असलेल्या सर्वांना मी शिरसाष्टांग नमस्कार करते. आजचा माझा जो समास आहे तो 4था देहदुर्लभ निरूपण आहे. त्याचा प्रथम अर्थ बघूया. देह म्हणजे शरीर आणि दुर्लभ म्हणजे जे सहजासहजी मिळत नाही असे, म्हणजे एकदम सहजरित्या जे मिळत नाही असे. तर आपल्याला सहजरित्या पुष्कळशा गोष्टी मिळतात. जसे आपल्याला काही भाजी पाहिजे, कपडे पाहिजे, तर आपण बाजारात जर गेलो तर ते सहजरित्या मिळू शकतात. परंतु मानव शरीर किंवा मानवदेह हा सहजरित्या प्राप्त होत नाही. असे म्हटले जाते की 84 लक्ष योनीनंतर हा मानवदेह प्राप्त होतो आणि अशा या मानवदेहाचे आपल्याला महत्त्व जाणून घ्यायचे आहे. कारण मनुष्याचे या देहामुळेच प्रपंचातील अथवा परमार्थातील अद्ययावत व्यापार चाललेले असतात. आपण गणपतीला वंदन करतो, शारदेला वंदन करतो, ईश्वराचे वंदन करतो, नाना कवित्वे अध्ययन करतो, लेखन ग्रंथलेखन सत्संग या देहाच्या माध्यमातूनच केला जातो. तसेच तीर्थाटन, श्रवण, मनन, कर्मज्ञान, उपासनादी मार्ग या शरीरानेच केले जातात. इहलोक परलोक नाना साधने, पुण्यशील व पापी, सन्मार्ग व असन्मार्ग, भोग रोग, त्याग भक्ती मुक्ती युक्ती, नाना विद्या व कला या सर्व आपण या देहाच्या सहाय्याने करत असतो. तात्पर्य देहाकरता सकळ काही, देहाविन काही नाही, असे समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधात म्हणतात. गुरु संत सज्जन श्रोते यांनासुद्धा वंदन ह्या शरीरानेच होते. तसेच हा देह आहे म्हणूनच काव्य करणे, अध्ययन करणे किंवा अनेक विद्यांचा अभ्यास करणे, ग्रंथ लिहिणे, लिपी ओळखणे अथवा निरनिराळ्या पदार्थांचे संशोधन करून ते बनविणे हे सर्व काही हा देह आहे म्हणूनच आपण करू शकतो. मोठमोठे ज्ञानी, ऋषीमुनी, योगी, विरागी, तपस्वी या देहाच्या साह्यानेच जप तप योग करून परमात्म्याची प्राप्ती करून घेतात. या देहामुळेच आपण विविध ग्रंथ वाचन श्रवण करून दुसऱ्यांना त्यातील ज्ञान सांगून दुसऱ्यांच्या व आपल्या जीवनाचे सार्थक करू शकतो. देहामुळेच मुख्य परमात्म्याची प्राप्ती देहात होते. कर्म उपासना व ज्ञान तसेच इहलोक व परलोकचे सर्व सार्थक या देहामुळेच होते. पुरश्चरणे, अनुष्ठाने, पोत घेणे, धूम्रपान म्हणजे धूर पिऊन तप करणे, पंचाग्नी साधन, पाप पुण्य स्वेच्छाधारी, पवित्र अवतारी म्हणजे जसे अनेक अवतार होऊन गेलेत, पुरुष होऊन गेले, राम कृष्ण ज्यांचे अवतार झालेत, ईश्वरांनी म्हणजे विष्णूंनी या पृथ्वी तलावर अनेक अवतार घेऊन म्हणजे देह धारण करून लोकांच्या कल्याणार्थ कार्य केले. तसेच अनेक संतांनी पण अवतार घेतले, जसे गजानन महाराज, बाळूमामा, स्वामी समर्थ, स्वामी रामदास यांनी सुद्धा लोकांच्या कल्याणार्थ अवतार धारण केले आणि लोकांसाठी समाजाकरता कार्य करून आपले आयुष्य सत्कारणी लावले. आपले हे जे देह आहे हे साधन आहे, हे साध्य नाही, आपल्याला साध्य करायचे आहे या देहाद्वारे. तुम्हाला एक दधीची ऋषींची गोष्ट सांगते.
एकदा काय झाले, रुद्रासूर नावाच्या राक्षसाने सर्व देवांना त्रास देणे सुरू केले आणि इंद्रदेवाचे सिंहासन घेऊन त्यांना स्वर्गाच्या बाहेर हाकलून दिले. त्यावेळी ते सर्व देव ब्रह्माकडे गेले व नंतर विष्णूकडे गेले व रुद्रासुराच्या त्रासामुळे त्यांना कसा स्वर्ग सोडावा लागला ते त्यांनी सांगितले. तर विष्णूंनी रुद्रासूर राक्षसाचा मृत्यू कसा होऊ शकतो ते देवांना सांगितले की ऋषी दधीची हे फार मोठे दानी व शिवभक्त आहेत, तर त्यांच्या हाडाच्या बनलेल्या वज्रापासून असुराचा नाश होऊ शकतो. तर इंद्रदेवानी दधीची ऋषींना त्यांची हाडे मागितली, परंतु ऋषींनी प्रथम म्हटले की मी सध्या जिवंत आहो. तेव्हा इंद्राने सांगितले की आपल्या हाडाच्या वज्रामुळे रुद्रासूर राक्षसाचा मृत्यू होऊन सर्व देवतांना अभयदान मिळणार आहे. तेव्हा ऋषी दधीचींनी देवाचे ध्यान करून योगाद्वारे आपल्या शरीराचा त्याग केला व त्यांच्या हाडापासून बनवलेल्या वज्राने इंद्रदेवाने रुद्रासुराचा नाश केला व सर्व देवांचे रक्षण केले. त्यावेळी दधीची ऋषींनी जर आपल्या शरीराचा त्याग करून अस्थी दिल्या नसत्या तर त्या असुराचा नाश झाला नसता. परंतु ऋषींनी विचार केला की माझ्या या त्यागाने देवाचे रक्षण होणार आहे, तर मला हा त्याग करावाच लागेल, जेणेकरून माझा देह सत्कारणी लागेल. असे सत्कर्म आपल्या सर्वांना करायचे आहे, जेणेकरून आपले हे आयुष्य हा मानवदेह सार्थकी लागेल. परंतु प्रथम आपल्याला आपले आरोग्य चांगले राहिले पाहिजे, त्याचे संवर्धन झाले पाहिजे. त्याकरिता आपल्याला योग, प्राणायाम, ध्यान, आहार विहार यांचे पालन करावे लागेल. कारण सर्वात मोठी जर संपदा कोणती असेल तर ती आपले शरीर, देह म्हणून आहे. म्हणून आपण आपले आरोग्य चांगले ठेवायला पाहिजे. आणि आपण देवाजवळसुद्धा हीच प्रार्थना करतो. संध्याकाळी दिवा लावला की आपण म्हणतो शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपकाय नमो नमः. म्हणजे हा जो प्रकाश आहे हा शुभ आणि कल्याणकारी आहे. मला आरोग्य, धन आणि संपदा मिळो आणि माझ्यातील जी शत्रुबुद्धी आहे, जे अज्ञान आहे, त्या अंधाररूपी अज्ञानाला दूर करून माझे जीवन तेजोमय बनवणाऱ्या प्रकाशाला माझे नमन आहे. आपले आरोग्य चांगले राहावे त्याकरिता चांगले अन्न ग्रहण करावे लागेल. तर जेवण बनवताना आपण देवाचे स्तोत्र श्लोक म्हणत जर स्वयंपाक केला तर त्यात सात्विकता येते व आपल्या आरोग्याचे संवर्धन होते. तसेच ते सात्विक अन्न ग्रहण करताना आपण आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. देवांचे स्मरण करून देवाला जर आपण ते अन्न अर्पण केले तर तो प्रसाद बनतो आणि त्यामुळे आपले आरोग्य नेहमी चांगले राहते. कारण सर्वात मोठे मनुष्याचे धन जर कोणते असेल तर ते आरोग्यच आहे. कारण जर आपल्याकडे सर्व वस्तू आहेत उपभोगायला, परंतु जर आपली प्रकृतीच ठीक नसेल तर त्या सर्व वस्तूंचा काय उपयोग. म्हणून सर्वप्रथम आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपण सर्व वस्तूंचा उपभोग घेऊ शकू. नेहमी सत्कर्मे करावीत, जसे भुकेलेला अन्न, तहानलेल्याला पाणी, कुणाला रक्त हवे आहे तर रक्तदान करावे, जीवदान कुणाला हवे आहे तर आपले अंगदान करू शकतो, अशी आपल्याला मदत करता येईल. तशी समाजात राहून सत्कर्मे करावी. यांनी काय होईल की आपल्या हातून चांगली कर्मे होऊन आपला मानवदेह सार्थक होईल आणि आपण यामुळे ईश्वर प्राप्ती करू शकतो. आपल्याला हा जो मानवदेह मिळाला आहे हा फार दुर्लभ आहे. त्याचे महत्त्व जाणून आपण समाजोपयोगी कार्य करावे, जेणेकरून या मानवदेहाचे कल्याण होईल. चांगले वागावे, कारण याच देहात कंसासारखे राक्षस, रावणासारखे राक्षस, तारकासुरासारखे राक्षससुद्धा जन्माला आलेले आहेत आणि समाजात ते भय निर्माण करतात, लोकांना त्रास देतात आणि मग त्यांना मारण्याकरता परमेश्वराला देहरूपात अवतार घ्यावे लागतात. यातूनच आपण असे म्हणू शकतो हा जो नरदेह आहे, मानवदेह, ज्याच्यामुळे आपण सर्व चांगले वाईट कर्मे करतो, गायन, वादन, देवाचे स्मरण, श्रवण, नवविधा भक्ती, चारी मुक्ती, अनेक युक्त्या, दानधर्म करतो, अशा अनेक क्रिया आणि कर्म करत असतो. तर यावरून आपण असे म्हणू शकतो की सर्वांमध्ये हा देह उत्तम आहे आणि या देहामध्येच आत्माराम पुरुषोत्तम राहतो. हा देह नसेल तर काहीच नाही. आत्माच हे जणू घरच आहे, आत्म्याचं हे जणू घरच आहे. जर देहच नसेल तर आत्मा तो नव्हताच असा.
देहाची पूजा करावी म्हणजे आत्मा संतुष्ट होतो व त्रास दिल्यास आत्मा दुःखी होतो. म्हणून सर्व प्राणी मात्र संतुष्ट करीत जावे. ज्याला जे हवे आहे ते देण्याचा प्रयत्न करावा म्हणजे ईश्वर प्रसन्न होतो. जनी जनार्दन म्हणजे लोकांमध्ये देव बसतो. ह्यास्तव लोकांना संतुष्ट करीत जावे. सर्वांमध्ये ईश्वराचे वास्तव्य आहे असे मानावे. जळी स्थळी काष्टीपाशाने देव आहे असे आपण मानावे व सर्वांना संतुष्ट करीत जावे म्हणजे आपल्या हातून सत्कर्मे घडतील. व नर सेवा हीच नारायण सेवा आहे असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले आहे. तसेच लाल बहादूर शास्त्रींनी पण म्हटले आहे की जो दुसऱ्यांकरता जगतो तोच खरा मनुष्य असतो. म्हणूनच म्हटले जाते की जगा आणि जगू द्या. तर आपण दुसऱ्यांना जगू द्यावे व आपणही जगावे जेणेकरून आपण या समाजात सत्कर्मे करून आपले जीवन सार्थकी लावू शकतो व आपले मानव जीवन धन्य करून मोक्षाची प्राप्ती करू शकतो. शरीर जे साधन आहे त्याला सत्कर्मी लावून आपला उद्धार करू शकतो. एवढे बोलून मी आपले मानव देह दुर्लभ निरूपण संपविते. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.